श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात काय घडतंय याचा अंदाज आपल्यालाच लागत नाही. सगळं आयुष्य अस्तव्यस्त झालेलं असतं. पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही आणि आई तिथे थांबवू शकत नाही. अशा परिस्थितीत जगायला पण नको वाटतं. किती कठीण असते ती वेळ आपल्यासाठी. अशी कठीण वेळ प्रत्येकावर येत असतेच. म्हणून काय माणसानं जगणं सोडावं? नाही, अजिबात नाही. वेळ वाईट असली तरीही ती जाते आणि चांगली असली तरीही जातेच. फक्त आपल्याकडे संयम हवा. वेळेनुसार आयुष्यात होणारे बदल स्वीकारता यायला हवेत. घडलेल्या वाईट चांगल्या घटनांचे अनुभव सोबत असायला हवेत. तेव्हाच आपण आयुष्यात येणाऱ्या खडतर टप्प्यावर एक कणखर व्यक्ती म्हणून उभे राहू शकतो. येणारा प्रत्येक प्रसंग हा सारखाच असतो असं नाही. आयुष्यात काही अचानक उलट-सुलट घडायला चालू झालं की माणसाचं धैर्य खचत जातं. दिवसेंदिवस अपेक्षाचा ऱ्हास होत जातो. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. सगळं काही नकोसं वाटतं. आपण केलेली प्रत्येक गोष्ट चुकीची का होते याचा अंदाजच लागत नाही. देवावरचा विश्वास उडतो. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात किंचित आशा असतेच, की एक दिवस माझ्यासाठी चांगला असेल. या आशेवर आपण जगत राहतो आयुष्यभर. श्री स्वामी समर्थ.